मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील मेढा येथे धनगर समाजाने शहरात भव्य मोर्चा काढत प्रशासनावर व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली। धनगर समाजाचे एसटी आरक्षणामध्ये समावेश व्हावे यासाठी जावळी तालुका सकल आरक्षणासाठी उतरला रस्त्यावर। शहरातून धनगर समाजाने एसटी आरक्षणामध्ये समावेश व्हावा, शहरातून रॅली काढली व शांततेच्या मार्गाने जावळी तहसीलदार यांना निवेदन सादर केले। सकल धनगर समाज जावली तालुका यांच्या वतीनं आज एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी याच्या संदर्भात सर्व समाज बांधव ते तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व समाज बांधवांच्या महाराष्ट्रभर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व समाज बांधव हा रोडवरती उतरून आपले आरक्षणासाठी मागणी जी आहे ती सरकारकडे करत आहे आणि याच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या समाजाचा वारंवार प्रयत्न चालू आहे। तरी पण जे आताची सरकारला कुठेतरी जाग येत आहे, तरी जोपर्यंत एसटीचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत समाज हे मोर्चे आणि जे सर्व समाज रस्त्यावरती उतरला आहे तो असाच मोर्चे बांधणी चालू राहणार आहे। जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही वेळोवेळी हे जे मोर्चे आहेत ते असेच काढले जाणार आहेत। मेढ्यामधून तहसीलदार कार्यालयावरती जाणार आहे। धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणीचं कामकाज फक्त करायचं आणि दाखले फक्त आमच्या पदरात पाडून घ्यायचे आहेत। त्यासाठी महाराष्ट्रातला धनगर समाज आज एकवटलेला आहे। खरं वास्तविक ह्या देशातली महाराष्ट्र हे पुरोगामी लोकशाहीचं राज्य असणार आहे। देशामधल्या सगळ्या राज्यांनी केंद्राला शिफारस केली, गोवानं केलं, कर्नाटकनं केलं, पण महाराष्ट्र सरकारनं काय आज ताग्यात गेली 75 वर्ष झाली केंद्राने काही शिफारस केलेली नाही। पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देतो म्हणणारे राजकीय नेते मंडळांनी 30 नावाची कमिटी आमच्या मानगुटीवर ठेवली, त्याच्यामध्ये 8-9 वर्ष घालवले। त्याच्यानंतर आता परवा मुख्यमंत्र्यांनी दुसरी कमिटी नेमली, त्याच्यामध्ये आता 1-2 महिन्याचा कालावधी जाणार आहे। आणि ही जर एक कालावधी जात असेल, येणारं 2024चं इलेक्शन या तोंडावरती आलेलं आहे, त्याच्या आत आम्हाला धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचे दाखले केंद्राकडून आम्हाला मिळवून दिले गेले पाहिजेत, ही सकल धनगर समाजाची मागणी आहे।